मंडळी, ज्या लोकसभा विधानसभा मतदारसंघात तुमचं घर आहे, तुमचं गाव किंवा शहर आहे, तुम्ही ज्या नेत्याला वर्षानुवर्ष मतदान करता, तो मतदारसंघ 2029च्या निवडणुकीत राजकीय नकाशावरून गायब होऊ शकतो. म्हणजे काय, तर तुमच्या मतदारसंघाचा इतिहास कायम राहील, पण भूगोल मात्र पूर्णपणे बदलणार आहे. आणि हो, हे कोणतंही राजकीय भाकीत नाही, तर परिसीमन म्हणजेच डिलिमिटेशन कमिशनचा निवडणूक आधीचा हा सर्वात मोठा तांत्रिक धमाका असणार आहे. नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्वच नेत्यांची धडधड धाकधूक वाढवली आहे. ही केवळ आमदार खासदारांची जागा किंवा संख्या वाढवण्याची प्रक्रिया नाही, तर ही प्रक्रिया आहे तुमच्या आमच्या मतदारसंघाची मोडतोड करून नवीन पुनर्रचित मतदारसंघ तयार करण्याची प्रक्रिया आहे. या व्हिडिओत मी तुम्हाला मतदारसंघाची मोडतोड, पुनर्रचना, मतदार संख्या आरक्षण याबाबत इत्थंभूत माहिती देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. मंडळी, मतदारसंघाची पुनर्रचना, तोडफोड करण्याचं काम नेमकं कोण करतं हे मी तुम्हाला आधी सांगणार आहे. अनेक सामान्य जनतेला असं वाटतं सरकार किंवा राजकीय पक्ष हे मतदारसंघ ठरवतात, पण तसं नाही. हे काम करतं परिसीमन आयोग, ज्याला डिलिमिटेशन कमिशन असंही म्हटलं जातं. हा एक स्वतंत्र घटनात्मक आयोग आहे. याचे अध्यक्ष असतात सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आणि त्यांच्यासोबत मुख्य निवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयुक्त हे सहयोगी सदस्य असतात. विशेष म्हणजे या आयोगाने एकदा नकाशा फायनल केला की त्याला देशातल्या कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही. इतकी प्रचंड ताकद आणि अधिकार या आयोगाला असतात. आता मतदारसंघ ठरतो कसा आणि त्याचं संख्यात्मक गणित काय असतं हे देखील मी तुम्हाला समजून सांगतो. तुम्ही जर युवा राजकारणी असाल किंवा ज्यांना राजकारणात यायचं आहे ते आणि जे सध्या सक्रिय राजकारण करत आहेत, त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तांत्रिक आणि संख्यात्मक बाबी आत्ताच समजून घेतल्या म्हणजे मतदारसंघाची बांधणी करताना इच्छुकांना ते सोपं जाईल. तर मी सांगत होतो, मतदारसंघ कसा ठरतो. निवडणूक आयोगाचा लोकसंख्येचा एक निकष असतो. सध्याच्या घडीला साधारणपणे 2.5 ते 3.5 लाख लोकसंख्यांमागे एक विधानसभा मतदारसंघ आणि साधारण 15 ते 18 लाख लोकसंख्येमागे एक लोकसभा मतदारसंघ आखला जातो. 2026च्या जनगणनेनंतर जेव्हा लोकसंख्या वाढलेली दिसेल तेव्हा हे आकडे बदललेले असतील. म्हणूनच तर महाराष्ट्रात 430 आमदार आणि देशात 816 ते 850 पर्यंत खासदारांचा आकडा जाऊ शकतो. 50 वर्षानंतर हा बदल होत आहे. त्यामुळे देशाच्या लोकशाहीची ही सर्वात मोठी घटना समजली जाईल. मतदारसंघाची ही मोडतोड कशी होते हे पण आपण आता पाहू. समजा तुमचा जिल्हा जळगाव, धुळे, नाशिक किंवा पुणे आहे. तेथे एखाद्या तालुक्याची लोकसंख्या वाढली तर आयोग त्या मतदारसंघाचे 2 भाग करेल. तुमचं गाव किंवा शहर कदाचित कालपर्यंत ज्या नेत्याच्या मतदारसंघात होतं ते आता दुसऱ्याच मतदारसंघात जाईल. यामुळे नेत्याची हक्काची वोट बँक असलेला भाग आपसूक कापला जाईल. याच प्रक्रियेला आपण मोडतोड म्हणतो. यात प्रस्थापित नेत्यांची वर्षानुवर्षांची मेहनत इथे पूर्णपणे कामाला येणार नाही. त्यांना पुन्हा नव्याने कार्यकर्ते, नेते उभे करून संपर्क वाढवावा लागेल. विकास आराखड्यातील नवीन ब्ल्यूप्रिंट तयार करावी लागेल. त्यात लोकसंख्येच्या आधारावर अनुसूचित जाती जमातीसाठी मतदारसंघ राखीव झाला तर मग बोंबला. कारण असंच या प्रस्थापित लोकांना म्हणण्याची वेळ येऊ शकते. आता आरक्षण कसं काढलं जातं हे पण आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेतलं पाहिजे. मतदारसंघ आरक्षित करताना निवडणूक आयोग लोकसंख्येची घनता पाहतो. ज्या मतदारसंघात
अनुसूचित जाती म्हणजे एससी किंवा अनुसूचित जमातीची एसटीची लोकसंख्या राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त असेल तर तो मतदारसंघ आरक्षित केला जातो. महाराष्ट्राचा विचार केला तर पालघर, नंदुरबार, गडचिरोली, नाशिक आणि अहमदनगरच्या पट्ट्यात एसटी म्हणजे आदिवासी जागा वाढू शकतात. तर सोलापूर, लातूर, वाशिम आणि छत्रपती संभाजीनगर भागात एससी आरक्षण वाढू शकतं. त्यामुळे या भागात नवीन पेच देखील निर्माण होऊ शकतात, तो वेगळा भाग. इथल्या अनेक ओपन कॅटेगरीतील नेत्यांना सुरक्षित जागा शोधावी लागेल किंवा राजकारणातून संन्यास घ्यावा लागेल, असं आता आरक्षण पाहिल्यावर दिसू शकतं. निवडणूक आयोग नक्की कसं ठरवतं की कोणता मतदारसंघ आरक्षित करायचा, हे पण समजलं पाहिजे. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी म्हणजे एसटी आरक्षणाचं उदाहरण पाहू. महाराष्ट्र राज्यात एकूण लोकसंख्येच्या साधारण 9 ते 10% लोकसंख्या ही अनुसूचित जमातीची आहे आणि नंदुरबार जिल्ह्यात हीच लोकसंख्या साधारण 65 ते 70% घरात आहे. तेव्हा आयोगाला दिसतं की एखाद्या जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्या राज्याच्या सरासरीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे, म्हणजे जवळपास 70%च्या जवळपास. तेव्हा तिथल्या विधानसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे 4 पैकी 4 जागा या जास्तीत जास्त किंवा त्यापेक्षा जास्त जागा या राखीव केल्या जातील. अनुसूचित जाती म्हणजे एसटी आरक्षणाचं देखील असंच आहे. सोलापूर जिल्हा आपण उदाहरण म्हणून घेऊया. राज्यात अनुसूचित जातीची म्हणजे एससी लोकसंख्या साधारण सरासरी 12 ते 13% आहे. सोलापूर जिल्ह्यात मात्र हे प्रमाण साधारण 15 ते 16% किंवा विशिष्ट तालुक्यात त्यापेक्षा जास्त जाऊ शकतं. याचाच अर्थ असा की ज्या ठिकाणी ही टक्केवारी राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त असते आणि जिथे ही लोकसंख्या एकवटलेली असते, तो मतदारसंघ हा एससी प्रवर्गासाठी आरक्षित केला जातो. म्हणजेच काय, तर एखाद्या नेत्याने आपल्या मतदारसंघात कितीही मोठा विकास केला असेल, पण तिथे लोकसंख्येच्या सरासरीचं गणित जर बदललं तर त्याला आपली जागा सोडून ओपन मतदारसंघ शोधण्याशिवाय पर्याय उरत नाही. याला म्हणतात किंवा हा खऱ्या अर्थाने एक डेटा पॉलिटिक्सचा खेळ समजला जाईल. या सर्व प्रक्रियेत एक इनसाइड स्टोरी देखील आहे आणि ती म्हणजे जेव्हा मतदारसंघाची मोडतोड होते तेव्हा केवळ भूगोल बदलत नाही तर नेत्याची फिल्डिंग देखील मोठ्या प्रमाणात विस्कटून जाते. नवीन भागात नेत्याची ओळख नसते. जुन्या मतदारसंघात केलेली कामं नवीन मतदारांपर्यंत पोहोचत नाहीत. नवीन मतदारसंघात आधीच एखादा स्थानिक नेता सक्रिय झालेला असतो. त्यामुळे एकाच पक्षात 2 तगड्या नेत्यांमध्ये यादवी माजण्याची देखील तेथे शक्यता असते. याला आपण पॉलिटिकल सॅक्रिफाईस देखील म्हणू शकतो. पण मंडळी, हा बदल लोकशाहीसाठी गरजेचा आहे. कारण लोकसंख्या वाढली, त्यामुळे हा बदल करणं गरजेचं आहे. त्यामुळे तो आता आयोगाला अनिवार्य आहे. पण हे सर्व करताना सामान्य माणसाचे प्रश्न सुटतील का, की निव्वळ नेत्यांची फौज आणि सरकारी तिजोरीवर पगार पेन्शनचा भार वाढेल? या प्रश्नाचं उत्तर योग्य वेळी तुम्हाला मिळेल. पण आता जी प्रक्रिया मी तुम्हाला समजून सांगितली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मतदारसंघाच्या या मोडतोडीमुळे तुमच्या भागाचा विकास होईल का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की नोंदवा. अशाच माहितीपूर्ण आणि इनडेप्थ विश्लेषणासाठी त्र्यंबक कापले डिजिटल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आवडला तर लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका इनसाइड स्टोरीसह आणि वेगळ्या माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.